नवीन वर्षाची सुरुवात महागाईने झाली आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय। एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे। एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता। यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलाय। शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढ लागू होणार आहे। गेली 3 वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती। त्यामुळे दरवर्षी 5% प्रमाणे 3 वर्षांची 15% एसटी महामंडळानं भाडेवाढ केली आहे। भाडेवाढ झाल्यामुळे आता राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडेवाढ करतील, लोकांवर भुर्दंड टेकतील, रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील 1000 रुपये प्रमाणे खोटा आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील। लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाजबीज बाळगायची आवश्यकता नाही। बिनधास्तपणे लुटा, बिनधास्तपने वाटा आणि बिनधास्तपणे सत्ता उभा भोगा, एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं आहे। मुख्यमंत्र्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तुरीचे भाव नाही वाढवले, सोयाबीनचे नाही वाढवले, पण एसटीचे भाव त्यांनी वाढवले। म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पोटाला कशी लाथ मारायची हे कोणाकडनं शिकावं, तर आत्ताच्या सरकारकडनं आणि आत्ताच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं शिकलं पाहिजे, असं माझं नम्रतेनं म्हणणं आहे। हे असं या प्रकारे सामान्य जनतेचे हाल करून तुम्हाला खरं काय मिळवणार आहे? आणि तिजोरी भरायची आहे। तुम्ही चुकीच्या योजना आणल्या, चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणून आता तो भुगदंड कोणाकडनं वसूल करायचा हो? सामान्य जनतेकडनं। एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आता रद्द होणं गरजेचं आहे। ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल, आम्हाला खात्री पटलेली आहे। एसटीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे। हे काय लगेच आता ट्रान्सलेट होईल नाही होईल तर हे मुख्यमंत्र्यांनी सांग। प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली। काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारी पासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।